आज आपण बनवतोय गुजराती स्नॅक्स रेसिपी। ही गुजरातमध्येच नाही तर खानदेशात सुद्धा बरेच स्वीट मार्टमध्ये मिळते। तर नमस्कार, स्वागत आहे तुमचे खमंग रेसिपीज कट्टा या चॅनलवर। मी प्रतिभा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत चोराफल्ली किंवा चवळी फल्ली। अगदी बनवायला सोपी आहे। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। मी इथं कॉटनच्या कपड्यावर पांढरी उडदाची डाळ घालून पुसून घेते। स्वच्छ पुसून घ्यायची आणि याची आपल्याला मिक्सरमधून एक फाईन पावडर करून घ्यायची। तर आपल्याला इथं लागतंय उडदाच्या डाळीचं पीठ। तुम्ही इथं बघू शकता अतिशय बारीक आपण ही दळून घेतली। आता इथे एका बाउलमध्ये मी अर्धी वाटी पाणी घेतले, पाव चमचा सोडा घालते, चवीनुसार मीठ, एक पळी तेल। हे मिश्रण मिक्स करून घ्यायचे। आता आपलं उडदाचं पीठ सुद्धा तयार झालंय। तर 1 कप मी इथं मोजून उडदाचं पीठ घेतलंय आणि 2 कप बेसन पीठ घेतले। अगदी परफेक्ट प्रमाणात आपली चोराफल्ली तयार होते। हे व्यवस्थित चाळून घ्यायचंय। अशा पद्धतीने मी चाळून घेतले। आता जे आपण सोडा मीठ घातलेलं पाणी होतं ते या पिठात ओतून घेऊया आणि एक घट्टसर गोळा भिजवून घ्यायचा आहे। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। ज्या कपाने पीठ घेतलं होतं त्याच कपात मी 1 कप पाणी घेतलंय। आता हळूहळू ते पाणी आपण यात घालून हे पीठ घट्टसर मळून घ्यायचंय। एकदम पाणी ओतायचं नाही। तर थोडं थोडं पाणी घालत मी हे पीठ घट्टसर मळून घेते। दोन्ही पीठ चिकट असतात त्यामुळे ह्याला व्यवस्थित मळून घ्यायचंय। तर इथं बघा अर्धा कप पाणी मला इथं लागले आणि मी एक घट्टसर गोळा मळून घेतलाय। थोडंसं तेलाचा हात लावायचा आहे आणि या गोळ्याला छान स्ट्रेच करून घ्यायचे। अशा प्रकारे एक 5 मिनिटं छान स्ट्रेच झाल्यानंतर या पिठाचे मी 2 भाग करून घेणार आहे, जेणेकरून आपल्याला हे मळायला सोपं जाईल। तर अशा पद्धतीने मी याचे 2 भाग करून घेतले आणि हाताने व्यवस्थित हे स्ट्रेच करून घ्यायचे पुन्हा। तर तुम्ही इथं बघू शकता आपण जसं उडदाच्या डाळीचं पीठ ज्या पद्धतीने मळून घेतो त्याच पद्धतीने ह्याला स्ट्रेच करून घ्यायचे। अशा पद्धतीने मी फटके देऊन त्याला मळून घेतले, स्ट्रेच करून घेतले, पिळून घेतले आणि व्यवस्थित तुम्ही बघू शकता आपलं पीठ छान असं मळून झाले। आता ह्या पिठाचा रंग सुद्धा बदलला आहे। तर तुम्ही दोन्ही पीठ बघू शकता। जे पीठ आपण मळून घेतलंय छानपैकी त्याचा आणि जे बिगर स्ट्रेच केलेलं पीठ आहे त्याच्यात फरक दिसतोय अशा प्रकारे। तर हे दोन्ही गोळे मी लांबट आकारात अशा प्रकारे स्ट्रेच करून घेतले आणि पोळपाटावर थोडासा तेलाचा हात लावून हे प्लेन करून घेतले। तर तुम्ही इथं बघू शकता मस्तपैकी आपला हा रोल तयार झालाय। आता ह्याला सुरीच्या साहाय्याने आपण कट करून घ्यायचे, जेणेकरून ह्याच्या छान अशा एकसारख्या लाट्या तयार होतील। तर मी हे कट करून घेते। अशा पद्धतीने हे आपलं कट झाले। एका पातेल्यात घालून घेऊया, जेणेकरून याच्यावर आपल्याला झाकण ठेवता येईल। दुसरं राहिलेलं सुद्धा पीठ आपण याच पद्धतीने गोळ्या करून घेणार आहोत। तर इथं तुम्ही बघू शकता इथं या लाट्या मी कट करून घेते। या लाट्या सुद्धा आपल्या तयार झाल्या आहेत। थोडासा तेल वरून घालून याला सगळं मिक्स करून घेऊया, जेणेकरून या लाट्या सुक्या पडणार नाहीत। अशा पद्धतीने आता ह्यातलीच एक लाटी घेऊन आपल्याला लाटून घ्यायची। तर पोळपाटावर मी ही लाटून घेते। थोडंसं वरून सुकं पीठ घालून ही लाटून घ्यायची। तर छान याची पातळ पोळी अशी लाटून घ्यायची। एकसारखी ह्याला प्लेन केले आणि तुम्ही बघू शकता इथं कडा वगैरे अजिबात चिरटल्या नाही। छानपैकी आपली एक पोळी तयार झाली। तर हे एका कापडावर लाटून ठेवते। तर सगळ्या पोळ्या आपल्याला याच पद्धतीने लाटून घ्यायच्या आहेत। तर पातळ अशी पोळी मी लाटून घेतली।
त्याच प्रकारे दुसऱ्याही पोळ्या अशा प्रकारे लाटून घ्यायच्या आहेत. दुसरी लाटी घेऊन मी ही लाटून घेते आहे. थोडंसं पीठ घालायचं आहे सुकं. पुन्हा ह्याची एक पातळ पोळी लाटून घ्यायची. तर बऱ्याचशा गुजराती राजस्थानी रेसिपी अशा आहेत की ज्या त्याच ठिकाणी नाही तर खानदेशात सुद्धा फेमस आहे. जसं दालबाटी, दालबट्टी, वरणबट्टी आपण वेगवेगळ्या नावाने ओळखतो. तर इथं माझ्या सगळ्या पोळ्या लाटून झाल्या आहेत. आपण कढई ठेवली आहे, कढईवर तेल तापत ठेवलं आहे. आता इथं एक मसाला तयार करून घ्यायचा आहे. त्यासाठी मी इथं काळं मीठ घेतलं 1 चमचा आणि 1.5 चमचा मिरची पावडर घेतली. हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे. काळ्या मिठाने छान चटपटीत फ्लेवर येतो. आता इथं आपण हे जी पोळी लाटून झाली आहे तिची मी कटरच्या साहाय्याने अशा प्रकारे स्ट्रिप कापून घेते. तुम्ही बघू शकता लांबसर आकारात या स्ट्रिप कापून घेतलेत. अशा पद्धतीने याच पद्धतीने मी दुसऱ्या पोळ्यांच्याही स्ट्रिप कट करून घेणार आहे. तेल छान तापू द्यायचं आहे. तर तेल छान तापल्यानंतर ह्या स्ट्रिप घालायच्या आहेत. लो टू मिडियम फ्लेमवर हे तळून घ्यायचे आहेत. खूप गरम तेलात टाकल्या तर या वरून लाल होतात, आतून कच्च्या राहतात की ज्यानंतर त्या सॉफ्ट पडतात. तर तुम्ही इथं बघू शकता तेल छान तापलं आहे आणि हे आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवर मस्त तळून घ्यायचं आहे. आणि अतिशय छान अशा आपल्या या फुलल्या आहेत. तर तुम्ही बघू शकता लहान मुलांना खूप सवय असते बाहेरचं खायची. तर असे पदार्थ घरात असल्यावर बाहेरचं आणायचं विसरून जातील असे हे पदार्थ आहेत. आणि एकदा केलं की महिनाभर सहज हे तुम्ही खाऊ शकता. आता पहिली बॅच आपली तळून झाली आहे. परत मी आता घातल्या आहेत यात स्ट्रिप. ह्याही व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत. तर लो टू मिडियम फ्लेमवर हे आपण तळून घेतो आहे. तेल छान तापल्यानंतर याची फ्लेम बारीक करून हे आपल्याला तळून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपलं तळून झालं आहे. आणि हे गरम असतानाच आपल्याला ह्यात हे जो सुका मसाला केला होता आपण काळं मीठ आणि मिरची पावडरचा, त्याने खूप चटपटीत फ्लेवर येतो. तर ह्यात आपण घालून घेणार आहोत वरून अशा पद्धतीने. आणि एकदा हलवून हे छान मिक्स करून घ्यायचे. पुन्हा आता या गरम तेलात आपण राहिलेल्या स्ट्रिप त्याच पद्धतीने तळून घेऊया. तर ही अगदी झटपट रेसिपी आहे. घरातल्या साहित्यातच पटकन तयार होते. तर याच पद्धतीने मी सगळ्या राहिलेल्या स्ट्रिप तळून घेणार आहे. तर अतिशय चटपटीत अशी आपली चौराफल्ली तयार होणार आहे. इथं आपली ही सुद्धा तळून झाली आहे. वरून मी मसाला घालून घेते अशा पद्धतीने. तुम्हाला हवं असल्यास तिखट करू शकता. तर बघा 3 कपात आपली एवढी मोठी चौराफल्ली रेसिपी तयार झाली आहे. एक पूर्ण डब्बा भरलाय. आता ही अगदी कुरकुरीत झाली आहे तर तुम्हाला एक खाऊन दाखवते. तर ऐकला ना आवाज? किती छान कुरकुरीत क्रिस्पी आपली चौराफल्ली तयार झाली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.